राज्य परिवहन महामंडळ आर्थिक संकटामध्ये असल्याने सरकारच्या मदतीने कारभार सुरू आहे। त्यामुळे आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी महामंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत। यामध्ये एसटीच्या आगारांच्या जागांचं खासगीकरण करण्याचाही घाट घातला जातोय। पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। राज्य परिवहन महामंडळाच्या शहरांमध्ये बस स्थानक, बस आगार परिसरात जागा आहेत। या जागांचा विकास केला तर महामंडळ उत्पन्नाचा स्रोत निर्माण करू शकतात। त्यामुळे पीपीपी म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या पद्धतीने अशा जागांचा व्यावसायिक स्वरूपात विकास व्हावा अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केल्या। एसटीच्या राज्यातील जागांचा विकास करावा, स्थानिक परिस्थिती, व्यावसायिक लाभ अशा बाबी लक्षात घ्याव्यात। जागांच्या विकासासाठी अ, ब, क असं वर्गीकरण करून पॅकेज करावं। राज्यातील 72 पॅकेज मधून एसटी बस स्थानक, आगार असा विकास करावा। एसटीच्या जागांच्या विकासासाठी विरोध नाही, तर सर्व जागा एकाच वेळी विकसित करण्यासाठी देण्याऐवजी प्रायोगिक तत्वावर 2 ते 4 जागा द्याव्यात। त्यातील नफा बघूनच पुढचा निर्णय घ्यावा असे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी सुचवले। विकास करायला विरोध असायचं काही कारण नाही, पण पूर्वीच्या ज्या जागा विकसित केलेत 45 जागा BOT वरती, त्याच्यातून फक्त 30 कोटी 2001 पासून एसटीला मिळालेत आणि काही फायदा झालेला नाही। हे PPP असेल, BOT असेल, आता यापुढे ते 60 वर्ष केले। आता ही जागा ताब्यात मिळणारच नाही, कारण हे नंतर लोक न्यायालयात जातात असाही अनुभव आहे आमचा। त्याच्यामुळं PPP पेक्षा TPP केलं पाहिजे। थांबा, पहा आणि पुढे जा असं माझा सूचना अशी आहे। याचं कारण असं की एकदम सगळ्या जागा देण्यात अर्थ नाही, एकदम सगळ्या जागा देण्याला आमचा विरोध आहे। एखादा प्रायोगिक तत्वावर 1-2-4 जागा तुम्ही त्या याच्यात विकास करण्याकरता घ्या आणि त्याच्यात कसा नफा होणार आहे बघूनच पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतंय। तर एसटी महामंडळाच्या जागा या मोक्याच्या जागी आहेत। एसटी महामंडळावर एकही कर्ज नाही। या जागा खासगी बिल्डरला देण्यापेक्षा एसटी महामंडळानं विकसित कराव्या अशी मागणी एसटी कामगार संघटनेनं केली आहे। माझं आपल्या माध्यमातून शासनाला आणि माननीय परिवहन मंत्री महोदयांना विनंती अशी आहे की एसटी महामंडळाच्या या ज्या जागा आहेत राज्यभरातल्या त्या मोक्याच्या ठिकाणच्या आहेत आणि तोच खऱ्या अर्थानं आपला दागिना आहे। एसटी महामंडळावरती एकही रुपयाचं कर्ज नाही आणि म्हणून आपणच कर्ज काढून या जागा जर डेव्हलप केल्या तर याचं अधिक उत्पन्न एसटी महामंडळाला मिळू शकेल आणि म्हणून तशा प्रकारचं योजना माननीय परिवहन मंत्री महोदयांनी आणावी। आम्हाला त्यांच्यावरती विश्वास आहे की त्यांनी खाजगीकरणाला विरोध केलेला आहे आणि आमच्या संघटनेने सुद्धा आजपर्यंत खाजगीकरणाला नेहमी विरोधच करत आलेला आहे। एसटीला आर्थिक स्थैर्य येणं हे गरजेचं आहे, तरच गावाखेड्यांपर्यंत पोहोचणारी एसटी जिवंत राहील आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्नही सुटेल। आर्थिक विवंचनेत असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं जागांचं खाजगीकरण करण्याचा घेतलेला निर्णय किती फायदेशीर ठरतोय हे बघणं महत्त्वाचं ठरेल। मनोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई।